खग्रास चंद्रग्रहण. तर बंधू आणि भगिनींनो, खग्रास चंद्रग्रहण होत आहे. फाल्गुन पौर्णिमा म्हणजे मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी हे ग्रहण होत आहे. गर्भवतीने आणि वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि मंगळवारी सकाळी 11 पासून मोक्षापर्यंत म्हणजे सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटापर्यंत भोजन करू नये. या ग्रहणाचा स्पर्श आहे दुपारी 3 वाजून 20 मिनिट, संमिलन दुपारी 4 वाजून 34 मिनिट, मध्य आहे सायंकाळी 5 वाजून 4 मिनिट, उन्मिलन सायंकाळी 5 वाजून 33 मिनिट आणि मोक्ष आहे सायंकाळी 6 वाजून 48 मिनिट. तर ह्या वेळा संपूर्ण भारतासाठी आहेत. हे ग्रहण भारतासह पूर्व आशिया, जपान, आशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही प्रदेश या भागात हे ग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. तर बंधू आणि भगिनींनो, भारतात कोठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाही. तर गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनंतर सूर्यास्त होत आहे. त्यामुळे या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही, म्हणून त्या भागातील लोकांनी ह्या ग्रहणाचे नियम पाळू नये. तर या ग्रहणाचा पुण्यकाल आहे चंद्रोदयापासून म्हणजे आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अत्यल्प पुण्यकाळ आहे. तर हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 3 मार्च 2026च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटापर्यंत वेद पाळावे. वेदामध्ये कोणती कर्मे करावीत? तर बंधू आणि भगिनींनो, वेद काळामध्ये स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म इत्यादी कर्मे करता येतात. वेदामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. मात्र वेद काळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मूत्र विसर्जन, झोप घेणे ही कर्मे मात्र करता येतात. ग्रहण पर्व काळात आपल्या गावच्या सूर्यास्तापासून म्हणजे बंधू आणि भगिनींनो मोक्षापर्यंत सायंकाळी 6:48 वाजेपर्यंत या काळात पाणी पिणे, मूत्र विसर्जन ही कर्मे करू नयेत. सूर्यास्त होताच स्नान करावे. वेद काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते करावे. त्याचबरोबर पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापुरती मात्र शुद्धी असते. तर बंधू आणि भगिनींनो, मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींना शुभ फल आहे. मेष, कर्क, धनु या राशींना मिश्र फल आहे. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फल आहे. तर ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तीने आणि गर्भवतीने हे ग्रहण पाहू नये. तर पंचांग आधार दाते पंचांग सोलापूर, प्रभाकर जंगम मंगल ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र, विनायकनगर, उरण, ईश्वरपूर.